नमस्कार. मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद युवा प्रतिभावंतांशी या उपक्रमाच्या तिसऱ्या भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तरुण पिढीच्या प्रतिनिधींनी आपल्या लेखनाच्या प्रेरणा आणि धारणा याबद्दल नव्याने लिहू पाहणाऱ्या तरुणाईसोबत मनमोकळे हितगुज करावे अशी या उपक्रमामागील कल्पना आहे. तरुण साहित्यिक काय लिहितात, वाचतात वा विचार करतात हे नेहमीच महत्त्वाचे असते. लेखनाकडे वळत असताना त्यांना कोणत्या साहित्यिकांनी व साहित्यकृतींनी प्रभावित केले, आज त्या प्रभावाकडे वळून पाहताना त्यांना काय वाटते, लिहिणे या प्रक्रियेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, ते लिहितात म्हणजे नेमके काय होते, यातून त्यांच्या काही अपेक्षा असतात का, किंवा पोस्ट रिटन गोष्टींशी लेखक म्हणून ते कसे डील करतात, साहित्यावर परिवेशाचा काही दबाव असतो का, असेल तर तो कसा व्यक्त होतो, समकाळातील साहित्य मग मराठी किंवा इतर भाषेतील असो या साहित्याबद्दल त्यांचं काय मत आहे, सध्या ते काय वाचत आहेत, काय लिहित आहेत, अशा निरनिराळ्या गोष्टींच्या अनुषंगाने हे युवा प्रतिभावंत तरुणाईसोबत मनमोकळे हितगुज करत आहेत. रवी कोरडे आणि वीरा राठोड या दोन साहित्यिकांच्या संवादानंतर युवा संवाद या मालिकेतील तिसरे प्रतिभावंत आहेत राहुल कोसंबी, औरंगाबाद. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद येथे समाजशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक असणारे राहुल मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील आहेत. परंतु एक गाव, एक जिल्हा, एक राज्य, एक भाषा किंवा एक व्यवसाय अशी कोणतीही एकच एक चौकट त्यांच्या प्रतिभेला आणि प्रवासाला सीमित करू शकलेली नाही. म्हणून तर अगदी तरुण वयात मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा स्वायत्त उपक्रम असलेल्या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित अशा नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थेमध्ये मराठी आणि कोकणी या भाषांसाठीचे सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या कामातील त्यांचा उत्साह आणि ऊर्जा पाहून त्यांच्याकडे पश्चिम विभागाचे व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या 3 राज्यांची अतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. एका मराठी माणसाने देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अगदी कमी काळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, पण तरीही दिल्लीत थांबण्याचा मोह न बाळगता आपल्या अधिक आवडीचे काम करण्यासाठी कार्यक्षेत्र बदलून दिल्लीचा निरोप घ्यावा, ही तशी अगदी अपवादात्मक असलेली गोष्ट, परंतु ती राहुल यांच्या कारकिर्दीला लागू होणारी आहे. म्हणून तर NBT मध्ये उत्तम पद्धतीने स्थिरस्थावर झाल्यानंतर देखील ते औरंगाबाद येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू झाल्यानंतर आपल्या आवडीच्या अध्यापनाच्या क्षेत्रात रमण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून आनंदाने रुजू झाले. पण बहुभूमिका प्रभावीपणे पार पाडण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे इथेही निरनिराळ्या जबाबदाऱ्यांचे निर्वाहन त्यांच्यावरती सोपविण्यात आलेले आहे. जसे की विद्यापीठाचे प्रॉक्टर म्हणजे शिस्त अधिकारी, नोडल ऑफिसर, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, याशिवाय विद्यापीठीय पातळीवरील वेगवेगळ्या समित्यांमध्ये समन्वय साधण्याचे कामही त्यांच्याकडेच आहे. एकीकडे विद्यापीठीय पातळीवर अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर असताना दुसरीकडे अल्पावधीतच महाराष्ट्रात अग्रगण्य बनलेले शब्द हे प्रकाशन आणि मुक्त शब्द हे नियतकालिक या दोन्हींच्या संपादक मंडळातही कृतिशील सदस्य म्हणून त्यांचा सक्रिय सहभाग असतो. खरे तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या जबाबदाऱ्या आणि अतिशय निष्ठापूर्वक त्यांचे नियमन करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि ऊर्जा, यातून वाचन, चिंतन आणि लेखन यासाठी वेगळा वेळ काढणे
ही सोपी गोष्ट नाही, परंतु आपल्या भूमिकांचे नेमके भान ठेवून जगण्याची सवय अगदी विद्यार्थी जीवनापासूनच लागलेली असल्याने राहुल यांनी प्राध्यापक, संपादक, प्रशासन आणि लेखन यांच्यातील ताल आणि तोल लीलया सांभाळलेला आहे. सखोल अभ्यासातून स्वीकारलेला समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून केलेली साहित्य संस्कृती समीक्षा हे राहुल यांच्या आजपर्यंतच्या लेखनाचे ठळक विशेष राहिलेले आहेत. 2017 मध्ये ज्या उभं आडवं या पुस्तकासाठी त्यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, त्या पुस्तकात समाविष्ट असलेले 22 लेख म्हणजे समाज, साहित्य आणि संस्कृती या बृहद संकल्पनांना मध्यवर्ती ठेवून केलेले लेखन आहे. महाराष्ट्राचा आणि समकालाचा संदर्भ असणाऱ्या या लेखांमध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारतात निर्माण होत असणाऱ्या सांस्कृतिक उत्पादनाबाबत भाष्य आहे. जातवर्गीय दृष्टिकोनातून समकालाला नव्याने विश्लेषित करण्याचा प्रयत्न यात प्रामुख्याने आहे. या पुस्तकाबरोबरच मागील 10 वर्षांपासून लेखन आणि भाषण या स्वरूपातील त्यांच्या अभिव्यक्तीचा विचार केला असता विविध ज्ञानशाखांच्या आधारे आंतरज्ञानशाखीय परिप्रेक्षातून केलेले विवेचन मध्यवर्ती असल्याचे आपल्या लक्षात येते. एकंदरीत तरुण पिढी मूलभूत संशोधन आणि वैचारिक लेखन यांपासून अंतर राखून राहत असताना खाचखळग्यांची असलेली ही वैचारिक लेखनाची वाट राहुल यांनी स्वेच्छेने निवडली आहे. त्यांच्या या निवडीला युवा साहित्य अकादमी पुरस्काराबरोबरच यशवंत सुमंत युवा संशोधक पुरस्कार आणि दया पवार स्मृती पुरस्कार अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. साहित्य, संस्कृती, जात सिद्धांतन, जात वास्तव अशा कितीतरी कळीच्या विषयांकडे संशोधक दृष्टीने पाहणारा त्यांच्यासारखा तरुण लेखक आपल्या एकंदरीत लेखन प्रक्रियेकडे कशा पद्धतीने पाहतो हे समजून घेणे आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचे ठरणारे आहे. म्हणूनच प्रस्तुत उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता प्रकट करून आपण सर्वजण त्यांच्या या संवादाचे हार्दिक स्वागत करूया. नमस्कार. मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने युवा प्रतिभावंतांशी संवाद या मालेतलं तिसरं पुष्प मी आज गुंफणार आहे. आणि त्यानिमित्तानं यशवंत महाविद्यालय नांदेडचे माननीय विश्वाधर देशमुख सर यांनी मला या संदर्भामध्ये काही महिन्यांपूर्वी संपर्क केला होता. प्रकल्पच इतका नाविन्यपूर्ण होता की मला नाही म्हणता आलं नाही. आणि सर्वात व्यक्तिगत महत्त्वाचं कारण म्हणजे या निमित्तानं मला माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांशी या निमित्तानं संवाद साधता येईल. फक्त विद्यार्थी मित्रांशीच नव्हे तर जे गंभीरपणे काहीतरी लिहित आहेत, वाचतायत, ज्यांना काहीतरी वेगळं जाणून घ्यायची इच्छा आहे, जे आता कुठेतरी काहीतरी एक नव्या सर्जनशील प्रक्रियेला सामोरे जात आहेत. तर मला असं वाटतं की तुमच्यासारख्या सगळ्या तरुण लिहित्या नव्या दमाच्या मित्रांशी बोलताना जो एक आनंद आहे तो वेगळाच आनंद आहे. त्यामुळं हा एक मोठा व्यक्तिगत स्वार्थ होता या पाठीमागं या निमित्तानं तुमच्यासमोर यायचं आणि मला या निमित्तानं जे काय वाटतं ते आपल्यासमोर मांडायला. सरांनी पहिल्यांदाच मला सांगितलं होतं की या निमित्तानं जी आपण जी चर्चा करतोय ती चर्चा जरी तरुण साहित्यिकांच्या संदर्भातली असली, तरुण लिहित्या वाचत्या लोकांच्या संदर्भातली असली तरी ते एका आता विशिष्ट संदर्भामध्ये आपण इतर तरुण मित्रांच्या समोर घेऊन जातोय. आणि तो संदर्भ तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. मागच्या जवळजवळ 7-8 महिन्यांपासून आपण एका वेगळ्याच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित सुद्धा असू शकेल अशा एका कधी न ऐकलेल्या एका वेगळ्या आपत्तीला आपण सामोरं जातोय. आणि ती आपत्ती ही आजपर्यंत बघितलेल्या आपत्तींपेक्षा पूर्णपणे निराळी आहे. म्हणजे
निसर्गाशी दोन हात करूनच मानवानं आपली संस्कृती स्थापन केली, आपली सभ्यता उभारली आणि याच्यामध्ये सातत्यानं आपण निसर्गावरती कुठे ना कुठे कुरघोडी करत आपला वरचढपणा मानवी असण्याचा सिद्ध करत आपण हे सगळं साध्य करत आलो. पण वेळोवेळी निसर्गानं सुद्धा दाखवून दिलेलं आहे की तुम्ही सुद्धा निसर्ग चराचरातल्या इतर अनेक प्राण्यांबरोबरचे एक प्राणी आहात आणि तुम्ही जरी निसर्गाचे नियम जाणून घेऊ शकता तर निसर्गाच्या नियमांवरती नियंत्रण गाजवणं हे अजूनही मानवाला शक्य नाही. किंबहुना अशा पद्धतीचा साम्राज्यवादी दृष्टिकोन बाळगणं हेच मुळात चुकीचं आहे. नैसर्गिक सहअस्तित्वाला मान्यता देऊनच आपण खरं म्हटलं तर मानवी अस्तेपणाच्या सगळ्या शक्यता पडताळून पाहू शकतो, किंबहुना आपण त्या अनुभवू शकतो. निसर्गाशी दोन हात हे मानवी संस्कृती आणि सभ्यता सर्जनशीलतेच्या पर्यंत ठीक आहे, पण जर ते मानवी संस्कृती आणि सभ्यतेच्या विनाशाकडे जर घेऊन जात असेल तर मूलभूतपणे काहीतरी चुकतंय हे आता मानवाला कोणीतरी सांगायची गरज आहे. किंबहुना हे अशा पद्धतीनं अनेक वेळेला कुणी ना कुणी सांगत आलेलं आहे, कुठल्या घटनेतून आपल्याला जाणवतं. पण दरवेळी कोणीतरी असं म्हटलेलं आहे की इतिहासाकडून आपण एकच गोष्ट शिकलेलो आहे की इतिहासाकडून आपण कधीच काही शिकत नाही. त्यामुळं अशा अनेक आपत्तींना आपण तोंड देत आलोय, पण बहुतांशपणे आपण अजूनही तो जो काही आपला कुरघोडी करण्याचा जो काही स्वभाव आहे तो आपण काय बदलायला तयार नाही आहोत. पण मात्र ही जी आपत्ती आहे, करोना नावाची आपत्ती, ती आता तुमच्या घराघरात पोचलेली आहे. मला वाटतं की क्वचितच मानवी इतिहासामध्ये अशी एखादी आपत्ती असेल की जिने कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा एकमेकांकडे इतक्या वाईट विचित्र संशयाच्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडलेला आहे. म्हणजे एकतर भांडवलवाद आणि त्याच्यानंतर आलेला नवउदारमतवाद, त्या एकूण व्यवस्थेमध्ये असणारी आत्यंतिक वस्तुकीकरणाची प्रक्रिया, ज्याला आपण कमोडिफिकेशन असं म्हणतो, ती तुमच्या नात्यांना सुद्धा एका वस्तूंमध्ये परावर्तित करते. म्हणजे ती एका देवघेवीच्या स्वरूपामध्ये तिला बदलवायचा प्रयत्न करते. म्हणजे आपण एखादी कुठलीही बाजारात जाऊन वस्तू खरेदी करतो तशा पद्धतीने तुमच्या नात्यांच्या हितसंबंधांचे सुद्धा कमोडिफिकेशन या सगळ्या प्रक्रियेमध्ये होत असते. एका बाजूला सभ्यतेनं हे सुरुवात केलं होतं, पण करोनाने ती सगळी प्रक्रिया एका टोकाला नेली. म्हणजे आपण आज आई बहीण बायकोकडं, म्हणजे मी पुरुष आहे म्हणून अशा कौटुंबिक नातेसंबंधांचा उच्चार केला, पण तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्ही नवऱ्याकडं, भावाकडं किंवा बापाकडं किंवा तुमच्या इतर मित्रांकडे सुद्धा इतक्या संशयाच्या नजरेनं आता पाहायला लागलेलं आहे की व्यक्तिगत अस्तेपणालाच किंवा व्यक्तिगत जिवंत असण्यालाच एक पराकोटीचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे अचानकच. पण या व्यक्तिगत जिवंतपणाच्या सगळ्या जिवेशनेमधून आपण आहे नाही ते सगळं हळूहळू उसवत चाललोय, ही प्रक्रियाच आपल्याला लक्षात येत नाही खरं तर. आणि हा तो संदर्भ होता ज्या एका अशा विचित्र संदर्भाच्या पार्श्वभूमीवरती मला देशमुख सर म्हणाले की सर तुम्ही एकदा येऊन आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि ह्या सगळ्या संकटामधून जात असताना एक मानव म्हणूनच नव्हे तर लेखक म्हणून, एक लिहिता लेखक थोडासा वेगळी नजर ठेवून या सगळ्याकडे तिरप्या नजरेनं बघत असतो. त्याची स्वतःची संवेदनशीलता आणि सहनशीलता पराकोटीची नाजूक असल्यामुळं त्याला काही वेगळं वाटत असतं का, तो काय करत असतो. आणि ह्या अत्यंत विचित्र आणि दोलान्मय अवस्थेमध्ये लेखक म्हणून तो काय स्वतःला व्यक्ती म्हणूनच नव्हे तर लेखक म्हणून कसा सामोरं जातो ह्या सगळ्या प्रक्रियेला, हे ते काही महत्त्वाचे प्रश्न होते. आणि मला असं वाटलं की हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण अनेक गोष्टी बोलतो, पण ह्या पातळीवरच्या म्हणजे सर्जनशीलतेच्या पातळीवरच्या लेखक एखाद्या विशिष्ट घटनेला कसा सामोरा जातो, या सगळ्या प्रक्रियेकडे, जी प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघून त्यानिमित्तानं काहीतरी एक संवाद साधावा अशा पद्धतीचा एक उद्देश ह्या सगळ्याच्या पाठीमागे होता. आणि मला तो आवडला, मला भावला, मला असं वाटलं की आपण हे बोलायला पाहिजे. त्यामुळं त्यानिमित्तानं काही एका प्रश्नावलींची एक जंत्रीत माझ्यासमोर उभी केली आणि मला असं वाटलं की ते प्रश्न इतके सटीक आणि इतके एकमेकांना पूरक आहेत की या निमित्तानं तुमच्याशी एक सलग थेट काही अर्धा पाऊण तासाचा एक संवाद मला तुमच्याशी साधता येईल. खरं म्हटलं तर
पहिला जो प्रश्न आहे तो याच संदर्भातला होता की ह्या सगळ्या करोनाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही तुमच्या लेखन प्रक्रियेकडे कसं बघता, किंवा तुम्ही काय वाचता, किंवा तुम्ही काय लिहिता या सगळ्या संदर्भामध्ये. कारण मगाशी जी मी तुमच्या समोर जी सगळी प्रक्रिया उलगडली की एका जगडव्याळ निसर्ग चक्रातून नंतर एका सभ्यतेच्या चक्रात माणूस अडकला, आणि मग आता ती सभ्यता निहित करणाऱ्या ज्या काही संस्था, जगडव्याळ संस्था आपल्या समोर आहेत, त्यांच्या आंतरविरोधामधून जे काही नको ते आपल्या समोर मानवजातीच्या समोर अस्तित्वासमोर येऊन ठेपलेलं आहे, त्याच्यातून काहीतरी एक वेगळंच अनेक गोष्टी आपल्यासमोर तयार झाल्याच होत्या, ज्या प्रश्नांची गंभीरपणे उत्तर शोधली पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं होताना दिसत नाही. ही व्यवस्था तुम्हाला त्याचा एक भाग बनवून तुम्हाला फरफटत नेते अक्षरशः. आणि एकतर त्या व्यवस्थेचे सगळे व्याकरणाचे सगळे नियम तुम्ही मान्य करा आणि त्या व्यवस्थेमधला एक भाग व्हा, आणि इतरांना फरफटत नाही तुमच्याबरोबर. किंवा मग या व्यवस्थेच्या बाहेर राहून जे काय होईल ते सहन करा. आता सहन करण्यासाठी काही उरतच नाही, कारण ही जी व्यवस्था तितकी जगवेळ आहे. कारण तिला आता एक म्हणजे सिंक उरलेलं नाही, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याचा शब्द येतो, म्हणजे त्याला आता काय राहिलेलं नाही. असा एखादा प्रदेश जो अप्राप्य आहे, जो त्यांनी अजिबातच पादाक्रांत केला नाही, असा प्रदेशच उरलेला नाही. म्हणजे मी फक्त भौगोलिकदृष्ट्या बोलत नाही, तर एकूण मानवी हितसंबंधांच्या आणि मनाच्या कंगोऱ्यांमध्ये सुद्धा आता ही व्यवस्था तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही यूट्यूब किंवा मोबाईलच्या निमित्तानं ज्या एका सामाजिक माध्यमांना समोर जाता, जी काय विविध माध्यमं आहेत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेने किती मोठा हस्तक्षेप केलेला आहे हे आपण जाणतो. म्हणजे कुणी जर सहजपणे नजर टाकली आणि थोडं कॉन्शियसली आपल्या एक तासाभराच्या सामाजिक माध्यमांमधल्या आपल्या वावरावरती थोडा बाजूला राहून वस्तुनिष्ठ कटाक्ष जर तिरपा टाकला, तर आपल्याला लक्षात येईल की खूप काही दुसऱ्या कुणी सांगायला आपल्याला गरज नाहीये, पण आपण एका विशिष्ट व्यवस्थेच्या एकूण नियमांनी बांधलेलो आहोत. खरं म्हटलं तर एक आभासात्मक स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं असं वाटतं, पण नियम तेच आहेत, त्यांच्या चौकटीच आपल्याला करावे लागतात. देशाचे म्हणूनचे काही नियम आहेत, जगाचे म्हणूनचे काही नियम आहेत, ह्या जगड व्यवस्थेचे काही म्हणून नियम आहेत, वगैरे वगैरे. तर एका बाजूला आपण असं वाटतं की आपण खूप मुक्तपणे हे सगळं करतोय, पण दुसऱ्या बाजूला लक्षात येते की नाही, ही व्यवस्था आपल्याला खूप बेमालूमपणे आपल्या भोवती वेढा मारून ठेवलेली आहे. म्हणजे कोळ्याच्या जाळ्यामध्ये एखादा कीटक सापडावा आणि त्याच्या धडपडीलाच त्यांनी स्वतंत्र नाव द्यावं, पण त्याची प्रत्येक धडपड ही खरं म्हणतं तर कोळ्याचं जाळं त्याच्याभोवती पूर्णपणे घट्ट विणण्याच्या प्रक्रियेला अनुमोदन देत असते किंवा त्याला अजून जास्त तीव्र करत असते. तशाच प्रकारचं मानवाचं आत्ताचं अस्तित्व आहे असं मला जाणवायला लागलेलं ह्या सगळ्या प्रक्रियेकडे बघता. आणि ह्या पार्श्वभूमीवरती करोनाने आम्हाला सगळ्यांना, म्हणजे कधी नव्हे ते अख्ख्या जगालाच खरं म्हणतं वेटीला धरून घराघरात बसवलेलं असताना, एक लेखक म्हणून आपण काय करत असतो, एक वाचक म्हणून आपण काय करत असतो. कारण लेखक बनण्याची पहिली पायरी साहजिकच वाचक आहे, आणि तुम्ही गंभीर आणि सहनशील आणि सहानुभूतीपूर्ण वाचक नसाल तर खूप गंभीर लेखन कार्य आपल्याकडं होईलच याची शाश्वती नाही आहे. मी प्रामुख्यानं माझ्या बाबतीत का म्हणतो त्याचं कारण मी एक सर्जनशील लेखक नाही आहे, कृपया लक्षात घ्या. मी खूप आधी थोड्याशा कविता करायचो, मी 1-2 कथाही लिहिल्या होत्या, पण माफ करा अनेकांना वपू काळे वगैरे आवडत असतील, पण माझ्या सरांनी माझी ती कथा वाचल्यानंतरच लक्षात आलं की अरे तू इतका म्हणजे अनपेक्षित एखाद्या सिरियलमध्ये शोभणारा भावनिक अंत केलेला आहेस, म्हणजे अंत म्हणजे एंड असा केलेला आहेस की तो काही म्हणजे आता ह्या अशा कोण कथा लिहितं म्हणे. आणि त्या तशा प्रतिक्रियेला लक्षात आल्यानंतर मी ती कथा 1-2-3 वेळा वाचली आणि पुन्हा म्हणजे लक्षात आलं की हो यार, म्हणजे आपण लिहिलंय चांगलं, पण ज्या पद्धतीची धाटणी आहे ही पारंपरिक धाटणी आहे, आणि ही परत सर्वसामान्य लोकांना आवडणारी, त्यांच्या एकूण मनातल्या विकारांचा अनुनय करणारी, त्यांचं विश्लेषण करणारी, त्यांची चिकित्सा करणारी नाही आहे. तर त्यांच्या मनाला भावेल असंच मी देतोय की काय असं मला लक्षात आलं, आणि मग घाबरून मी परत कथा लिहिल्या नाहीत. कविता लिहायचा प्रयत्न केला, पण मला माझ्या सगळ्या कवितांकडे वस्तुनिष्ठ पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की मी अनेक कवींच्या प्रभावातून मुक्तच होऊ शकत नाहीये. म्हणजे अनेक कविता, म्हणजे आय डोंट नो, जर याच्यानंतर माझ्या पेजवर कोणी गेलं किंवा अजून कुठेतरी कदाचित माझी 1-2 कविता मी माझ्या आवाजात म्हटलेल्या, कारण मला आग्रह तसा मधल्या काळात करण्यात आला होता, तशी एखादी मी कविता
फेसबुकवरती कदाचित माझ्या नावाने फिरत असेल माझ्या ह्या प्रत्यक्ष असण्यासकट, तर ती कविता जरी कोणी नीटपणे बघितली तर त्याच्यातले इतर आपल्याकडच्या एकूण परंपरेतले, विद्रोही परंपरेतले, दलित परंपरेतले किंवा परिवर्तनवादी परंपरेतल्या अनेक कवींचा प्रभाव त्याच्यावरती सहजपणे कुणालाही जाता सांगता येईल. इतका प्रकट प्रभाव असेल तर मला असं वाटायला लागलं की आपण काय करतोय, म्हणजे मला अजून माझं काही सापडतच नव्हतं. मग मला असं लक्षात आलं की कदाचित कविता किंवा कथा हा काही माझा प्रांत नसावा कदाचित. आणि त्याचं दुसरं एक कारण असं होतं की मी ज्या पद्धतीचं वाचन करत होतो किंवा मी ज्या पद्धतीची चर्चा माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर करत होतो, प्रामुख्यानं मैत्रिणींच्या बरोबर, कारण मला अशा पद्धतीचे खूप चांगले मित्र गंभीर भेटले नाहीत. माझ्या मैत्रिणी मात्र माझ्या खूप चांगल्या श्रोत्या होत्या आणि खूप चांगल्या चर्चाही करायच्या. तर कॉलेजच्या माझ्या दिवसांमध्ये मी हे जे सगळं करत होतो ते मी त्याच्याकडे एकदा वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तार्किक, वस्तुनिष्ठ, रॅशनल, अत्यंत शास्त्रीय अशा पद्धतीच्या विचाराची माझी एक धाटणी आहे. आणि मला असं वाटलं की आपण ते काय एक्सप्लोर करू नये. कारण म्हटलं तर एका बाजूला माझा पिंडच तसा होता, फक्त मी त्याला ओळखला नव्हता. आणि नंतरच्या सगळ्या प्रक्रियांमधून माझ्या असं लक्षात आलं की कथा आणि कविता लिहिण्यापेक्षा मला वाटतं की मी हे करायला पाहिजे. पण हे मी बोलतोय, कृपया लक्षात घ्या, मी हे बोलतोय कारण अनेक माझे मित्र इथं ऐकत असताना असं लक्षात येईल की हे सगळं अगदी व्यवस्थित घडत असतं. असं काही नाही. म्हणजे मी आत्ता हे विश्लेषण करताना तुम्हाला बऱ्यापैकी छानपणे समजून सांगू शकतोय, पण त्यावेळी जर कोणी मला विचारलं असतं तर मला अजिबात हे सांगता आलं नसतं. त्यावेळी आपण नुसते चाचपडत असतो, आपल्याला स्पष्टपणे काहीही दिसत नसतं, अंधुकपणे आपल्या सगळ्या समोर येत असतं. त्यामुळं ही प्रक्रिया अत्यंत बेमालूमपणे किंवा नेणिवेच्या पातळीवरती माझ्यावर घडत होती आणि मी चाचपडत माझे रस्ते शोधत होतो. मी तो पहिला लेख लिहिला खरं म्हटलं तर तो इतक्या अनवधनानं माझ्याकडनं लिहिला गेला, किंबहुना लिहून घेतला गेला. ह्या सगळ्या प्रक्रियेकडे आणि प्रवासाकडे बघताना माझ्या असं लक्षात येतं की लेखन प्रक्रियेमध्ये किंबहुना वैचारिक लेखन प्रक्रियेमध्ये मी ज्या प्रांतामध्ये लेखन करतो त्या प्रांतामध्ये मी अपमान धपक्यानं आलेलो आहे. म्हणजे असं काहीही ठरवलं नव्हतं. मला असं वाटलं की हिरिरीनं मला काहीतरी बोलावं असं वाटायचं, तर मग माझ्या सरांनी सांगितलं की हे तू जे बोलतोयस ते मुद्दे खूप छान आहेत, मग तू लिहून का नाही काढत. आणि मग मी ती प्रक्रिया खूप वेळ, म्हणजे मी काय सिरियसली घेतलं नव्हतं, पण त्यांनी थोडा तकादा लावला आणि मी ती पूर्ण केली. आणि ती ज्या पद्धतीनं पूर्ण केली ते आज आठवलं की मला आश्चर्य वाटतं. त्यामुळं मी माझ्या तरुण मित्रांना सांगू पाहू इच्छितो, खरं म्हटलं तर ह्या सगळ्या व्याख्यानातून क्वचितच असं त्यांना काय हाताला लागेल असं मला व्यक्तिशः वाटतंय, पण मला वाटतं की जे आहे ते खरंच बोललं पाहिजे. म्हणजे एखादा मोठा पुरस्कार भेटल्यानंतर मग मला सगळं माहीत होतं अगदी पहिल्या दिवसांपासून, असं सांगणं म्हणजे खरं म्हटलं तर दिशाभूल करणं असं मला व्यक्तिशः वाटतं. कारण मला तसं वाटतच नव्हतं, कारण मी पण सातत्यानं चाचपडत आलेलोच आहोत. त्यामुळं आजही मी माझ्या लेखन प्रक्रियेकडे पाहतो त्यावेळी मला स्वतःला अजूनही आश्चर्य वाटतं की आपण एवढं सगळं लिहू कसं शकलो. किंबहुना मी कधी कधी माझे लेख पाठीमागं जाऊन कधी कधी वाचतो तर मला असं आश्चर्य वाटतं की एखादा तिराईत माझा लेख वाचत असताना जसा एक, मला माहीत नाही ते आश्चर्य करत असतील की नाही, पण मला इतरांच्या लेखनामधलं जे भावतं, कधी कधी आपल्या लेखनामधलं असं एखादं वाक्य भावतं आणि मी म्हणतो अरे मी कसं काय लिहून गेलो असं. तर मला असं वाटतं की लेखन प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची अशी प्रक्रिया आहे. ती जर इतक्या सजगतेनं करता आली असती तर मला वाटतं की जगातला कुठलाही व्यक्ती लिहू शकला नसता. माफ करा मी अशा पद्धतीचं जनरलायझेशन करतो, कदाचित कोणी करतही असेल, पण माझ्या बाबतीमध्ये अजिबात तसं होत नाही. म्हणजे तुम्ही जे लिहिताय ते अगदी सटीकपणे माहीत असतं आणि त्याच्यावर तुमची पक्की मांड असते, त्याच्यावरती पूर्ण तुमचं पूर्ण नियंत्रण असतं. अशी जर कुठली गोष्ट असेल तर त्यातली मजा निघून जाते. तुम्हाला खरं म्हटलं तर एका अशा पसरलेल्या विदीर्ण म्हणजे निबिड अरण्यामध्ये जशी सापडेल तशी वाट शोधण्यामध्ये ज्या पद्धतीची भीती, ज्या पद्धतीच्या सगळ्या आपल्या भावनांचा एक हल्लकल्लोळ आपल्या मनामध्ये माजलेला असतो, खरं म्हणजे लेखन प्रक्रिया ही तशाच प्रकारची प्रक्रिया आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. त्यामुळं हे काय म्हणजे याचा सगळा भूगोल, याचा सगळा परिसर, ह्या सगळ्या अरण्याचा परिसर मला माहीत नाही, झाडं माहीत आहेत मला, यातल्या सगळ्या पायवाटा माहीत आहेत मला, झरे कुठे ओहोळ कुठे ओढे, कोण कुटुंब कसं संपतं, सगळ्या दिशा मला माहीत आहेत, असं जर कोणी क्लेम करत असेल किंवा असं जर कोणी दावा करत असेल तर मला वाटतं ते खोटं आहे. फक्त एखादा पुरस्कार मिळाला म्हणून आपल्याला सगळं येतं लेखन प्रक्रियेमधलं असं म्हणणं म्हणजे
हे काही तितकंसं बरोबर नाही असं मला वाटतं. त्यामुळं करोनाच्या पार्श्वभूमीवरती एक लेखक म्हणून आपण काय लिहितो, काय वाचतो, हे हे खरं म्हटलं तर जाणून घेण्याचीच प्रक्रिया आहे, किंवा तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतंय. पण करोनाचा काळ आला म्हणून स्पेसिफिकली कुणी काही वेगळं वाचत बसत नाही. खरं म्हणलं तर आपल्या काही विशिष्ट काही आवडीच्या गोष्टी असतात वाचनामधल्या सुद्धा. काही लोक असतात, काही लेखक असतात, काही विचारवंत असतात. तर त्यांना वाचणं हे माझं दररोजचंच काम आहे. म्हणजे मला त्यात आनंदच येतो. त्यामुळं वाचन प्रक्रिया करोनाच्या काळात खूप वेगळ्या पद्धतीनं बदलली, गुणात्मकरित्या वगैरे असं काही झालेलं नाही. फक्त गुणात्मकरित्या म्हणजे काय की त्याच्यामध्ये काही तासांचा थोडासा भर पडली असेल, पण वाचन प्रक्रिया तशी वेगळी किचकट आणि दररोजचीच गोष्ट असल्यामुळं ती तुमच्या सवयीचा जर भाग बनली तर अशा विशिष्ट काळामध्ये तुम्ही मात्र तगून राहू शकता. कारण एकतर वाचनामुळं तुमच्या समोर जे सत्य आलेलं असतं किंवा तुमच्या समोर जी वास्तव परिस्थिती असते त्याला अनेक अंगाने तुम्हाला बघण्याची सवय लागलेली असते. बऱ्याच वेळेला सर्वसामान्य लोकांचं कसं असतं की त्यांच्यापर्यंत जे एक खास करून एका अधिमान्य स्रोताकडून आलेली जे काय संभाषित आहेत ती सहजपणे मांडण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणजे एखादा मोठा नेता किंवा एखाद्या अत्यंत लोकप्रिय चॅनल आणि त्यातला अँकर काय सांगत असेल, किंवा एखादा सत्तेच्या जवळ असणारा एखादा विचारवंत, किंवा आता त्याला विचारवंत कसं म्हणायचं हा भाग निराळा, पण जो कोणी व्यक्ती असेल तो त्याच्या सगळ्या ह्या असण्याचा किंवा त्याच्या सामाजिक काय म्हणायचं प्रतिष्ठेचा वापर करून तो ज्या पद्धतीची संभाषितांची भलामण करतो, तर त्या संभाषिताच्या भलामणाला खूप लवकर अनेक सर्वसामान्य लोक बळी पडतात. त्यांचं कारण असं आहे की एखादी ऐतिहासिक प्रक्रिया, एखादी सामाजिक घटितांची प्रक्रिया समजून घेण्याची जी पद्धत असते ती पद्धत अत्यंत गुंतागुंतीची आहे. आणि त्या गुंतागुंतीची प्रथम पायरी हे वाचनच आहे. म्हणजे तुम्ही लेखक असा, तुम्ही कवी असा, तुम्ही कादंबरीकार असा, किंवा माझ्यासारखा कुणीतरी समाजशास्त्रज्ञ असू दे आणि वैचारिक लेखन करत असू दे, शेवटी भिडायचं वास्तवालाच. त्यामुळं वास्तव कसं समजून घ्यायचं, कुठल्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचं, त्याचे कुठल्या कोणातून कशा पद्धतीचे अर्थ लागू शकतात, त्या सगळ्या अर्थांची परत विश्लेषण पद्धती कशी विकसित करायची, आणि मग आपलं म्हणूनचं काय मांडणं आहे की नाही, आपलं म्हणूनचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे की ह्या वास्तवाच्या एकूण विश्लेषणाच्या किंवा आकलनाबाबतचं. तर ही खूप किचकट प्रक्रिया आणि दमछाक करणारी प्रक्रिया आहे. आणि मला असं वाटतं की ह्या प्रक्रियेमध्ये हे जे पाठीमागं तुम्हाला जे काय सगळं दिसतंय त्यात मला मदत करत आलेले खूप लोक आहेत, आणि त्यांच्या सानिध्यात सातत्यानं राहणं आणि सातत्यानं त्यांची वाट पुसत राहणं हे मला आवडत आलेलं आहे. त्यामुळं व्यक्तिशः खरं म्हटलं तर करोनाच्या काळामध्ये काय वाचत आलं तर माझ्याकडं नाही म्हटलं तर माझा व्यक्तिशः एक 1,500 ते 2,000 या दरम्यानच्या पुस्तकांचा उत्तम संग्रह आहे. मी खूप नेटानं तो, म्हणजे मागच्या जवळजवळ एक 15 वर्षात मी तो, आणि माझी जी आत्ता साथी आहे माझी बायको, आम्ही दोघांनी मिळून तो खूप निगुतीनं निवडून एक पुस्तक आम्ही आणलेलं आहे. तर तो इतका म्हणजे समृद्ध करणारा साठा माझ्याकडे असल्यामुळं करोनाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी काय किंवा माझी साथी काय बायको, आम्हाला काय असा विशेष हे वाटला नाही, किंबहुना आम्ही त्याचा खूप पुरेपूर उपयोग करून घेतला. काय वाचतोय हे सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे मी माझ्या म्हणजे BAच्या काळाचा जर विचार केला तर मला मराठी साहित्य आणि समाजशास्त्र हे दोन्ही विषय होते जे मला प्रचंड आवडायचे. आणि मी समाजशास्त्र शिकायचो, समाजशास्त्र समजून घ्यायचो, आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे त्यातल्या ज्ञानाची अंमलबजावणी मराठी साहित्याच्या एकूण सद्यस्थितीला किंवा तिथल्या वास्तवाला किंवा तिथल्या सर्जनशीलतेला समजून घेण्यासाठी करायचो. त्यामुळं माझा तो आवडता छंदच बनून गेला. आणि त्यामुळं काय होतं की मराठी कादंबरी, कविता, कथा या प्रांतात आणि त्यानिमित्तानं मग जगभरातल्या साहित्याच्या अनुषंगानं वाचन चालूच असतं. पण त्याबरोबर खूप आता गंभीरपणे, कारण
समाजशास्त्र हा फक्त माझ्यासाठी विषय राहिला नाही. मी आता त्याचा एक गंभीर विद्यार्थी बनलेलो आहे आणि विद्यार्थी असून सुद्धा मला दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही शिकवावं लागतं. त्यामुळं आता एक उदरनिर्वाहाची प्रक्रिया शिकवण्याची म्हणून समाजशास्त्र हा माझा पोट भरण्याचा पण एक हे आहे. तर त्यानिमित्ताने जे वाचन होतं म्हणजे आता गंभीर वाचनाकडे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मुळातच वस्तुनिष्ठता, रॅशनॅलिटी, क्रिटिकॅलिटी किंवा चिकित्सकपणा अशा पद्धतीने बघण्याची सवयच लागली होती आणि ती भूक मला वाटते समाजशास्त्रातल्या अनेक लोकांनी माझी भागवली. प्रामुख्यानं कार्ल मार्क्स किंवा मग त्या परंपरेतले अनेक जे मोठे मोठे थेरिस्ट आहेत त्यांनी प्रचंड मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये मदत केली. तर करोनाच्या संदर्भात आणि माझ्या वाचनाच्या संदर्भामध्ये हे खरं म्हणतो ओघाओघाने अनेक पुढच्या प्रश्नांमध्ये मी काय वाचतोय नक्की कोण कसं काय ते येईलच पुढे, म्हणून मी जास्त इथे उल्लेख करत नाही. प्रश्न आहे दुसरा त्यांच्या ऐकून त्या ह्याच्यातला की तुम्ही आधी सुरुवातीला काय वाचत होता, म्हणजे कुठून सुरुवात झाली. तर कुठून सुरुवात झाली हे सांगणं असं निश्चितपणे तारीख वगैरे काय मला सांगता येणार नाही किंवा साली तसं सांगता येणार नाही. पण एक लक्षात आलंय माझ्या की माझी वाचनाची प्रक्रिया ही माझ्या शाळेत असतानापासूनच सुरू झाली होती. साहजिकच तुम्ही विचाराल की त्यावेळी तुम्ही काय वाचत होता, तर काहीच नाही. म्हणजे मराठी, हिंदी खास करून हे दोन प्रामुख्यानं आपल्या अभ्यासक्रमाला लावलेल्या पुस्तकांमधले धडे, त्या धड्यांचं विश्लेषण करणं मला आवडायचं. म्हणजे 10वी, 9वी, 8वी यातल्या हिंदी आणि मराठीच्या धड्यांची अक्षरशः पारायण केली होती. म्हणजे मी असं असायचं की माझ्याकडं पुस्तकं आली की पहिल्या 2-4 दिवसातच सगळ्या धड्यांचा फडशा पाडला जायचा आणि मग वर्षभर त्याला किती वेळा वाचलं जायचं ते मला माहीत नाही. मला एक सवय पण होती त्या काळी की मी 8वी, 9वी, 10वीच्या माझ्या आजही जुन्या पुस्तकांमध्ये आता सापडत नाही मला ते कुणाकडे माहीत नाही, पण त्या पुस्तकांवरती प्रत्येक धड्यावरती मी त्यांना मार्क दिलेले आहेत. म्हणजे त्यांचा ग्रेडिंग आहे, म्हणजे मार्क म्हणजे ग्रेडिंग परत आणि ते थोडंसं वरचं म्हणजे A+, वगैरे अशा पद्धतीची ग्रेडिंग आहे. म्हणजे हा मला धडा किती आवडला. आता साहजिकच ती माझी व्यक्तिगत आवडीनिवडीवरती अवलंबून होतो, पण मला तो धडा का भावला, काय भावला याचं विश्लेषण माझ्यापुरतं होतं. ते विश्लेषण तुम्हाला ग्रेडिंग सिस्टीममध्ये पटकन तुम्हाला कन्वर्ट नाही करता येणार, कारण मी काही बाकी लिहून ठेवलेलं नाही, कारण मला तशी सवय नव्हती त्या काळी. पण मला असं वाटलं की हा धडा मला आवडला. उदाहरण मला आठवते की नारायण सुर्वेंच्या कविता आम्हाला होत्या किंवा कोल्हटकरांची कविता आम्हाला होती किंवा तुकारामांचे अभंग सुरुवातीच्या म्हणजे पहिला धडाच खरं म्हणलं तर महादेव पण चक्रधर स्वामींपासून सुरू व्हायचा आणि मग कवितेमध्ये पण ती प्रक्रिया तशाच पद्धतीने पुढे रेटली जायची. तर असे कित्येक म्हणजे भास्कर चंदनशिवांची लाल चिखल नावाची कथा किंवा मग कोसलामधला अजिंठा पाहण्याचा जो प्रसंग आहे नेमाड्यांच्या कोसला कादंबरीतला, तर तो आम्हाला होता. मला तो प्रचंड भावला होता. किंवा लाल चिखल मला प्रचंड भावली होती. किंवा अशा पद्धतीचे अनेक उदाहरण मला खरं म्हणलं तर त्या 3-4 वर्षातली सांगता येतील. आणि त्या दरम्यानच माझी मोठी ताई खरं तर कॉलेजला गेली आणि तिनं कॉलेज जॉईन केल्यानंतर तिच्या ग्रंथालयातून काही पुस्तकं ती घेऊन यायला लागली. दुर्दैवानं आमच्या म्हणजे हे दुर्दैवच म्हणायला पाहिजे किंवा ते म्हणजे त्याला आमच्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दोष देऊन काय फायदा नाही, पण यात म्हणजे शिक्षकांची खूप मोठी खरं म्हणलं तर जबाबदारी असते. मला आठवत नाही की आमच्या शिक्षकांनी कधी सांगितलं की बाबा म्हणजे परिचयात्मक प्रत्येक कवितेच्या वरती दिलेलं असतं बरं का. म्हणजे मग तुम्ही म्हणाल की हे तुम्ही वाचत नव्हता का वगैरे वगैरे, पण खरं सांगू का की त्या परिचयाचा वापर फक्त उत्तर लिहिताना 2 मार्क किंवा 1 मार्क किंवा तुम्ही अजून जरा इतरांच्या पेक्षा शहाणे आहात हे दाखवण्यासाठीच केला जायचा आणि तो कधी मी व्यक्तिशः कधी केला नाही. म्हणजे ही कुठल्या संग्रहातली कविता आहे वगैरे वगैरे. पण गमत म्हणजे कविता संग्रह असतो कसा, म्हणजे कविता संग्रह ही संकल्पनाच मुळात काय हेच माहिती नव्हतं. म्हणजे संग्रह या शब्दाचा अर्थ माहिती होता, पण मग काय असतं, काय प्रक्रिया, म्हणजे कवी असणं म्हणजे काय असतं की तो काय वेगळा माणूस आहे का काय, किंवा मग प्रकाशनगृह काय असतात आणि मग ती कविता छापण्याची प्रक्रिया कशी असते आणि मग कविता संग्रह नावाचा प्रकार काय असतो, किंवा मग ह्या कविता संग्रहातून ही विशिष्ट कविता ह्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये, म्हणजे हा झाला अभ्यासक्रमाच्या पलीकडचा भाग. पण मला असं वाटते की एक कविता 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्या सन्माननीय गुरुजनांच्याकडे खरं म्हटलं तर बऱ्यापैकी दिवस किंवा तास असतीलच. खरं म्हटलं तर त्यांनी जर एक कवितेचं असं
थोडंसं म्हणजे त्याला पाठीमागची अशी गोष्टीरूप काहीतरी ती प्रक्रिया जर समजून सांगितली असेल तर ती कविता अजून उत्कृष्टपणे समजली असती. मला नंतर लक्षात आलं की नारायण सुरूंच्या जी कविता मला अभ्यासक्रमात आहे त्याची एक संग्रह आहे आणि तो संग्रह असा आहे, तो दिसतो कसा, म्हणजे मला इतका आनंद झाला. आणि मग मी त्या कवितेतल्या सगळ्या संग्रहातल्या कविता सगळ्या वाचल्या आणि मला इतकं आवडलं आणि अशा प्रकारे ती प्रक्रिया सुरू झाली. खरं म्हणलं तर अजूनही थोडंसं अंधुकचं आठवतं की खरं म्हणलं तर वाचनाची प्रक्रिया जर बोलायला गेलं तर माझी आई एक उत्तम वाचक होती. त्यामुळं एकतर घरामध्येच थोडंसं दलित चळवळीच्या संदर्भामध्ये चर्चा चालायच्या. माझ्या घरात माझे काका हे दलित चळवळीतले मोठे नेते, म्हणजे एक मोठे चळवळे मानले जायचे कोल्हापुरातले. त्यामुळं त्यानिमित्तानं अनेक दलित साहित्यिकांची उठबस म्हणजे त्यांच्याकडे असायची आणि त्यानिमित्तानं मग वरवरून आम्हाला काही गोष्टी कळायच्या. त्यावेळी काही कळत पण नव्हतं एवढं, पण किमान पुस्तकाच्या स्वरूपामध्ये ह्या सगळ्या चळवळीचं कुठे कुठे अस्तित्व सगळ्या घरभर असायचं. म्हणजे बलूत मी वाचून काढलं किंवा त्याच्या आधी उपरा किंवा माधव कोंडविलकरांचं मुक्कामपोट देवाशी गोठणे वगैरे वगैरे अशी बरीचशी पुस्तकं त्या सगळ्या ह्याच्यातली तर ती आमच्याकडे होती आणि ती मी खूप म्हणजे ह्या दरम्यानच मी ती हळूहळू वाचायला सुरुवात केली. ती वाचूनही काढली होती मी. म्हणजे सुरुवात वाचनाची अशी झाली. पण मग 11वी-12वीमध्ये परत मग मी सायन्सला ॲडमिशन घेतलं, जे मध्यमवर्गीयांचं जे स्वप्न असतं ते. मग त्याच्यात काही वाचनाचा संबंधच नव्हता. तिकडे फक्त मार्क मिळवायचे सगळी स्पर्धा होती. मग पुन्हा ज्यावेळी मी ग्रॅज्युएशनला मुंबईला गेलो त्यावेळी मग मला असं वाटायला लागलं की आपण असं काय वाटायला वगैरे नव्हतं. खरं म्हटलं तर मी मगाशी जे सांगितलं ते तुम्हाला तेच होतं की आपल्याला असं काय वाटत नाही. म्हणजे दरवेळी आपण कन्फ्युज असतो आणि त्याच्यातूनच काहीतरी मार्ग निघत जातो. पण कुठेतरी हे होतं की बाबा आपल्याला आतला आवाज म्हणजे आपल्याला कशात आनंद मिळतो आणि ती गोष्ट सातत्याने केल्यानंतर माझ्या जी विकासाची प्रक्रिया हळूहळू उमलती आहे तिला तुम्हाला स्पष्टपणे सांगता येत नाही, पण तुम्हाला कुठंतरी ती अत्यंत तिराहितपणे समजून घेता येते. आणि ती प्रक्रिया म्हणजे ती जी गंमत आहे ती मला जाणवायला लागली आणि मला असं लक्षात आलं की अरे वाचनामध्ये हे आहे. तुम्हाला सांगायला का हरकत नाही की हे दलित साहित्यातली थोडीफार पुस्तकं माझ्या गाठीला होती वाचनाची आणि तो डिबेट वगैरे थोडंसं मला माहिती होता आणि माझ्या करिक्युलमची पुस्तकं पण मी वाचली होती, पण ती काय परत शेवटी त्या वर्षी निघून जातात. 11वी-12वीला आल्यानंतर मात्र माझ्या काही मित्रांकडं ओशोची मॅगझिन न्यायची आणि मग ओशोच्या मॅगझिन वाचायची मला सवय लागली. त्यामुळं सुरुवातीची 11वी-12वीची वर्ष अक्षरशः म्हणजे 11वी-12वी आणि नंतर खरं म्हटलं तर BA 12वीला काही जास्त वाचता नाही आलं कारण मग तो थोडा ह्याचाच वेगळा काळ असतो. आणि मग मला तिथून चटक लागली आणि मग ते नंतर मी माझ्या थर्ड इयर पण म्हणजे मी माझ्या फर्स्ट इयरला BAची असताना मला मी पुन्हा हे रिवाईव्ह केली तिला. माझ्यासमोर तसे मालमसाले पण मिळाले आणि मग मला ते स्रोत मिळाले कारण एक माझा मित्र होता, सिनियर मित्र होता आणि माझी सवय अशी होती की मी खूप माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या लोकांच्या मध्ये थोडा राहायचो. तर मग मी ते मॅगझिन्स आणायचो माझ्या हॉस्टेलच्या रूमवर आणि मी वाचायचो आणि मला इतका आनंद वाटायला लागला कारण मग वेगळंच जग खरं म्हणत पूर्णपणे खुलं झालं. आणि मग त्यातल्या ज्या लोकांच्या चर्चा आहेत त्या लोकांना जाणून घ्यायची प्रक्रिया मला हळूहळू वाटायला लागली. म्हणजे मी जे कृष्णमूर्तींच्याकडं अगदी खूप सुरुवातीच्या काळात वळालो त्याचं कारण ओशोंमधल्या असलेल्या चर्चात. म्हणजे ओशो त्यांच्या बाबतीमध्ये खूप मिलजुलं असं बोलायचे, म्हणजे थोडंसं सळमिसळ असं बोलायचे. पण मला असं वाटायचं की ह्या माणसामध्ये खूप वेगळं काहीतरी आहे. त्यामुळं मग मी जे कृष्णमूर्तींच्याकडे पण वळालो. खूप ओशोंच्या त्या व्याख्यानांमधल्या किंवा त्या प्रवचनांमधल्या अनेक लेखकांची नावं किंवा अनेक पुस्तकांच्या नावांची मी नंतर शोधाशोध सुरू केली. अनायासे मग मी मुंबईच्या चेतना कॉलेजमध्ये ज्या वेळेला प्रवेश घेतला तर तिथे प्राध्यापक नितीन धिंडे हे माझे मराठीचे सर होते. मराठी त्यांनी मला शिकवलं आणि मग त्यांच्या सानिध्यात त्यानंतर माझ्या पुस्तकाच्या वाचनाला खूप एक वेगळ्या पद्धतीची शिस्तबद्धता आली असं म्हणायला काही हरकत नाही. शिस्तबद्धता इन द सेन्स पुस्तकाच्या संग्रहाचा जरी तुम्ही विचार केला तर त्यातली शिस्तबद्धता तुम्हाला जमणार ती बऱ्यापैकी आहे. म्हणजे ती जवळजवळ मल्टीडिसिप्लिनरी आहे, म्हणजे आंतरविद्याशाखी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फिलॉसॉफी सापडेल, इतिहास सापडेल, तुम्हाला समाजशास्त्राची सगळी पुस्तकं सापडतील, तुम्हाला संगीतावरची काही पुस्तकं सापडतील, तुम्हाला काय म्हणूया आपण
साहित्यामधले म्हणजे कादंबरी, कथा वगैरे तर ह्या भेटतीलच, पण आंतरविद्याशाखांमधल्या अनेक विषयांची पुस्तकं माझ्या तुम्हाला संग्रहात सापडतील. त्या अनुषंगाने विचार केला तर तो शिस्तबद्ध नाही, तो बऱ्यापैकी आडवा तिडवा असा संग्रह आहे. किंवा माझ्या पुस्तकाचं नाव वापरायचं तर मग उभा आडवा असा तो संग्रह आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्याच्यामधल्या थीम्स घेऊन एक वाचायची जी सवय लागली ती त्याच्यामध्ये तुम्हाला सहजपणे दिसेल असं मला वाटतं. त्यामुळं तिथं सुरुवात झाली आणि मग गंभीर वाचनाकडं किंवा गंभीर वाचनांच्या चर्चेकडं या निमित्तानं मला एक वेगळा परिसर त्या निमित्तानं भेटला. लोक भेटत गेले आणि मग एकदा का तुम्हाला तुमचं म्हणूनच हळूहळू स्पष्टपणे जाणवायला लागते की काय आहे, तर मग तुम्ही बरोबर तसेच लोक शोधता. आणि मग कोण काय वाचतं का, मग तो काय वाचतो, ही काय वाचते, मग त्याच्या बाबतीतल्या चर्चा. मग फक्त वाचनावरती का, तर मग मग चित्रपट तुम्ही कुठले बघता, म्हणजे मग जागतिक सिनेमा च्या बाबतीतल्या चर्चा काय आहेत, किंवा उत्कृष्ट सिनेमांचं विश्लेषण कसं करायचं. मग नाटकं बघायची सवय लागली, कारण मुंबईमध्ये नाटकांचं एक वेगळं कल्चर आहे मोठं. तर त्यानिमित्तानं अनेक नाटकं, मग ती समांतर प्रायोगिक रंगभूमीतली नाटकंसुद्धा मला पाहता आली. चित्रप्रदर्शनं मला खूप अटेंड करता आली. कालाघोडासारखा फेस्टिवल खूप आधीपासूनच होता. अनेक फेस्टिवल्स या निमित्तानं मुंबईमध्ये मला अटेंड करता आले. तर त्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही प्रचंड समृद्ध होत जाता आणि मग तुमच्या वाचनाची पण एक वेगळ्या पद्धतीची मांड तयार होते. म्हणजे ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी करत करत ज्यावेळी तुम्ही परत वाचनाकडे येता त्यावेळेला परत वाचनाचं सुद्धा पुनर्चिकित्सा व्हायला लागते आणि मग संग्रहामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भर पण पडत जाते. तर हे तसं उभं आडवं किंवा आडवं तिडवं वाचन करतच खरं म्हटलं तर सुरुवात झाली या विषयाची. शिस्तबद्धता अशी काही नव्हतीच, पण ह्या अशा वेगळ्या विचित्र आडवळणाने केलेल्या वाचनाने जेवढी समृद्धता आली तेवढी समृद्धता कदाचित फक्त एखाद दुसरा विषय घेऊन मी वाचत राहिलो असतो तर क्वचितच आली असती. म्हणजे मी मगाशी उल्लेख केलाच की समाजशास्त्र आणि ज्यावेळेला मी साहित्य असं एकमेकांमध्ये गुंतवून बघायला लागलो तर मग वास्तवाचं एक वेगळंच चित्र माझ्यासमोर उभं राहायला लागलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे मग फिलॉसॉफीचं काय करायचं, मग इतिहासाचं काय करायचं, मग बाकी अजून ज्या गोष्टी आहेत म्हणजे अर्थशास्त्र लावल्यानंतर किंवा अर्थशास्त्राच्या थोड्याफार वाचनाने मला एक गोष्ट अत्यंत वेगळ्या पद्धतीने कळायला लागली. म्हणजे हळूहळू मग एखाद्या विशिष्ट वास्तवाकडे एका वेगळ्या आंतरविद्याशाखे दृष्टिकोनातून पाहायला लागल्यानंतर मला असं लक्षात आलं की अरे हे वास्तव आहे त्याच्यापेक्षा अत्यंत निराळं दिसतं. म्हणजे कदाचित ते स्वतःलाच तुमच्यासमोर त्याच्या पूर्णत्वानं उजागर करतं. आणि मग मला लक्षात आलं की अरे नाही, आपल्याला ते एकांगी बघून चालणार नाही किंबहुना बघताच येणार नाही. मग अशा पद्धतीची एक नजर होत गेली तयार आणि मग मी वास्तवाला तशा पद्धतीने भेटत गेलो. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया इतक्या आनंददायी असतात, म्हणजे कोणाला ते पटेल ना पटेल पण गंभीर वाचन करणं म्हणजे मला जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला जास्त काय आवडतं तर मी डेफिनेटली सांगेन की बुद्धिझम मधले खूप गहन आता शब्द नाहीत माझ्याकडे त्याचं, आता स्पिरिच्युअल म्हणायचं किंवा अध्यात्म म्हणायचं, पण जे तत्वज्ञानात्मक डिस्कोर्सेस आहेत ते वाचायला किंवा समजून घ्यायला मला प्रचंड आवडतात. किंवा मार्क्सवादाला अजूनही समजून घेत राहणं किंवा मग मार्क्सवादी परंपरेलाच नीटपणे या 200 वर्षाच्या समजून घेत राहणं ही माझ्या एकूण ज्ञान प्रक्रियेचं सर्वात आनंददायी काम आहे. इतके लोक येतात त्याचं समर्थन करणारे, त्याच्यावरती टीका करणारे, त्याच्या फटी थोड्याशा वाढवून आपलं म्हणणं काहीतरी समोर रेटणारे, असे वेगवेगळे जगभराचे विचारवंत काही ना काही करत असतात. आणि त्यांची एकूण बौद्धिक क्षमता किंवा त्यांचा एकूण बौद्धिक वावर किंवा त्यांची एकूण सर्जनशीलता बघून अक्षरशः थकवायला लागतं. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने उदाहरण देऊन सांगायचं झालं तर मी ज्यावेळेला दिल्लीमध्ये होतो त्यावेळी एका मित्राच्या निमित्तानं मी आणि माझी बायको आम्ही नैनितालला गेलो होतो. आणि नैनितालला गेल्यानंतर ते जे काय मी बघितलं म्हणजे इतके प्रचंड मोठे डोंगर, आणि म्हणजे डोंगर म्हणणे हा मूर्खपणा आहे, इतके प्रचंड मोठे पर्वत आणि त्या पर्वतातलं एक एक इतकं उंच झाड, आणि तुम्ही असे खुजे वगैरे कुठेतरी असतात. त्यावेळी लक्षात आलं की बाबा आपण खूप क्षुद्र आहोत आणि एक वेगळ्याच प्रकारचा अपराधीपणा म्हणणार नाही मी, असं वेगळंच काहीतरी दाटून आलं होतं की आपण आता परत घरी जावं की नको इथून. तर ह्या लोकांच्या सानिध्यामध्ये आलं की तुमच्या असं लक्षात येतं की अरे काय म्हणजे आपण फक्त लीन होऊ शकतो, आपण फक्त नम्र होऊ शकतो, दुसरं काहीच होऊ शकत नाही. पण ही स्वतःला नम्र करण्याची प्रक्रिया इतकी आनंददायी असते की
आपण कोणीतरी होतो किंवा आपल्याला खूप काहीतरी येतं, म्हणजे आपल्याला निव्वळ वाचता येतं आणि वाचण्याच्या प्रक्रियेतून तुम्हाला कोणीतरी सरळ सरळ त्याच्यासमोर लोटांगण घालायला भाग पाडतो, ही इतकी आनंददायी प्रक्रिया म्हणजे म्हणजे प्रश्नच नाही. आणि मला असं दररोज कोणाकडून तर पराजित होणं हे आनंददायी आहे. म्हणजे आपल्याला अजून काय काय करायचं हे ह्या सगळ्या प्रक्रियेतून मला असं वाटतं की लक्षात येतं. त्यामुळं आता नक्की काय वाचतो हे सांगता येणार नाही, पण ह्या एका सर्वसाधारण मांडणीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी काय काय करतो. माझ्या साहित्याबद्दल थोडंसं बोलावं असं या तिसऱ्या चौथ्या प्रश्नाकडे आहे, आणि त्या प्रश्नांकडे थोडंसं प्रक्रिया म्हणून पण पाहावं असंही त्यांचा एक हे दिसतोय माझ्याकडं. मी मगाशी असं म्हटलं की मी अपमान धपक्याने याच्यामध्ये आलो, आणि मी मगाशी असं सांगितलं की माझ्या सरांनी मला आग्रह केला. खरं म्हणतं तो नितीन सरांनीच आग्रह केला होता. तर नेमाड्यांची एक मुलाखत ऐवजीमध्ये छापली होती, ऐवजी या अनियतकालिकामध्ये, आणि मी खूप हिरिरीने प्रतिक्रिया दिली सरांना. आणि सर म्हणाले, अरे हे जे बोलतोस ते चांगलं आहे ना, मग हे तू का लिहित नाहीस? मग मी होय होय म्हणालो. म्हणजे मला सर मी जे काय बोलतोय ते लिहिण्याच्या लायकीचं आहे असं म्हटल्यानंतरच मला जरा कौतुक वाटलं होतं. मी म्हणालो, कारण म्हटलं तर लिहिण्याची प्रक्रिया अजून त्याच्या पाठीमागे नेता येईल. कारण मी ज्यावेळेला UPSCसाठी प्रिपेअर करत होतो, तर UPSCच्या त्या लिस्टमध्ये मराठी साहित्याच्या जी काही पुस्तकं होती, तर त्या पुस्तकांचा अभ्यास मी करायचो. मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीची पुस्तकं मिळाली की ती धडाधड वाचून काढणं हा माझ्या सवयीचाच भाग होता. त्यामुळं मग त्या सगळ्या पुस्तकांना मी महिन्याभरातच पार म्हणजे संपवून टाकलं, आणि त्यांच्या चिकित्साकडे वळालो. कारण मग मला त्याच्यावरची प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत, आणि मग त्यांच्या संदर्भातल्या केल्या गेलेल्या समीक्षात्मक लिखाणाकडे ज्यावेळी वळालो मी, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी म्हणजे मोठेपणा म्हणून नाही, कदाचित तो त्या काळीही थोडासा उद्धटपणाच म्हणायला पाहिजे, आताही तो म्हणायला काही हरकतच नाही तुम्हाला, पण मी म्हटलं की बाबा आपण पण ह्याच्यापेक्षा वेगळं काय ते सांगू शकतो ना. म्हणजे आता मी ते काल परवा वाचलेली कादंबरी आहे, माझ्याकडं तसलं कुठलंही ट्रेनिंग नाही आहे, पण त्याच्यावर लिहिलेल्या समीक्षात्मक पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर मला असं वाटलं की अजूनही आपल्याकडे काहीतरी उरतंय. म्हणजे हे समीक्षात्मक पुस्तक सांगून झाल्यानंतरही माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे सांगायला. आणि मग मी त्याच्याबद्दलच्या खूप चर्चा नाही केल्या, आणि मग मी सगळं एक लेख लिहायला घेतला, आणि तो लेख मी लिहून माझ्या सरांना म्हणजे नितीन सरांना दाखवला. तर ते म्हणाले की तूच लिहिलेस का? मी म्हटलं हो सर मीच लिहिलंय. ते म्हणाले की खूप चांगलं लिहिलेस म्हणे तू, हे वेगळे मुद्दे मांडलेस वगैरे. आणि नंतर मग त्या जी एक कादंबरी होती, त्या कादंबरी लागून असलेल्या म्हणजे नेमाड्यांची जी कादंबरी होती, तर खरं म्हणजे मला वाटतं देखणी नावाचा कविता संग्रह होता, त्यानिमित्तानं नेमाड्यांची कोसला वाचलीच होती मी आधी. आणि मग बिडार जरीला हुल झुल हे पण 4 मी वाचून काढले. म्हणजे मग माझ्या लक्षात आलं की आपण काही UPSCच्या लायकीचं मटेरियल नाही आहोत. कारण UPSCला त्या ज्या चौकडीत तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तो चौकड मी कधीच एकाच विषयाला भेदून टाकली होती, आणि मग उरलेल्या सगळ्या विषयांना जर लावायची म्हटली तर मला ते नुसतं अभ्यासच करावं लागेल, परीक्षा द्यायची कधी. त्यामुळं मग मी खूप नंतर अत्यंत व्यावहारिकपणे ठरवलं की हे आपलं काय करण्यासारखं नाही आहे, किंवा असं काय बांधून घालून मला काय आयुष्याचं समजून घेता येणार नाही, तर मला ते करायचं पण नव्हतं. नंतर मग मी त्या 4 कादंबऱ्यावरती मग मी अनेक लेख लिहिला, आणि तो सरांना दाखवला. कारण म्हणतो तो अजूनही माझ्याकडे आहे, माझ्या म्हणजे हस्तलिखित ह्याच्यामध्ये आहे तो. कारण म्हणतं तो प्रकाशित करण्याचा कधी योग नाही आला, कदाचित परत रिव्हिजिट करावं लागेल, कारण त्या प्रक्रियेचं पण मी परत येतो तिकडे. तर तो लेख लिहिला, आणि मला आजही आश्चर्य वाटतं की आपण असं काहीतरी लिहिलं, आणि मी सरांना दाखवलं. सर म्हटलं अरे खूपच चांगले मुद्दे त्याच्यामध्ये, तू का लिहित नाही, म्हणजे हे काय छापायचं का? मी घाबरून गेलो. म्हणजे छापायचं कसं काय? म्हणजे खाजगीत अनेकांना काही बोलता येतं, पण मग आपण ज्या वेळेला उघडे पडतो लिहून, आणि 1760 लोक त्याला बघत असतात आणि वाचत असतात, त्या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जाण्याचं धाडस मला त्यावेळी नव्हतं, किंवा कदाचित असं वाटत होतं की आपण जे लिहिलेलं नाही ते अजूनही काही विशेष नसावं, अनेकांनी माहीत असावं, आपणच काय वेगळं सांगतोय. आणि गंमत म्हणजे ही अशा पद्धतीची भावना मला अजूनही असते. म्हणजे मी अजूनही काही ना काही लिहित असतो की मला असं नेहमी वाटतं की काय सांगायचं लोकांना, हे तर माहिती आहे लोकांना, त्यामुळे आपण काय विशेष सांगतोय हे मला अजूनही काही कळालेलं नाही आहे. तर मी तो लेख प्रकाशित नाही केला, पण मग सरांनी सांगितलेल्या आग्रहाने मी तो ऐवजीमध्ये छापून आलेल्या नेमाड्यांच्या मुलाखतीवरती लेख लिहिला. पण त्याच्या आधी मी नेमाड्यांना खूप सहानुभूतीनं वाचायचो. त्यांची देशीवादाची मांडणी जी आहे ती खूप सहानुभूतीनं समजून घ्या, कदाचित सहानुभूतीनं समजून घेतल्यानंतर एक असा
सॅच्युरेशनचा पॉईंट आला की जिथून माझ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये सापडत नव्हती. आणि मग पूर्वी जे मी सांगितलं की ती जी अंगभूत वस्तुनिष्ठता किंवा चिकित्सकपणा किंवा एक शास्त्रीय चौकटीने विचार करायची जी पद्धत आहे ती मला मग पलीकडे घेऊन गेली आणि त्यासाठी मला काही लोकांनी मदत केली. आणि मग त्या मुलाखतीच्या विश्लेषणामध्ये ज्यावेळी मी शिरलो तर मग माझा पहिला लेख मी ऐवजीमध्ये नंतर छापून आला. पण त्याच्या एकूण निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगायला काही हरकत नाही, कारण मला सरांनी आग्रह केला पण मी ती विसरून गेलो. आणि मग मी तोपर्यंत विद्यापीठात होतो, मी तोपर्यंत एम एला आलो होतो. तर झालं असं की डेव्हिड हार्वे नावाचे खूप मोठे मार्क्सवादी विचारवंत आहेत, जगन्मान्य विचारवंत आहेत. म्हणजे तुम्ही जरी आज गुगलवर जाऊन जर नाव टाईप केलं डेव्हिड हार्वे तर तुम्हाला समजेल. आणि माझ्या आवडत्या विचारवंतांपैकी एक आहेत. माझी जवळजवळ त्यांची सगळी पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. आणि अनायासे त्यांचं व्याख्यान मुंबई विद्यापीठात होतं आणि त्यामुळे हे सगळे लोक तिकडे आले होते. आणि मला बोलता बोलता नितीन सर त्यावेळेला म्हणाले की अरे तू ते लिहून दिलंच नाहीस, तुझ्या लेखाची वाट बघतोय आणि माझं सगळं मटेरियल तयार आहे, फक्त तुझ्या लेखाची एकदा तुझा लेख आला की मग मी छापायला घेईन. आणि त्यावेळेला मग मला माझ्यावरती एक प्रचंड दबाव निर्माण झाला की मी म्हटलं यार आपण सहजपणे काही गोष्टी मांडल्या बोलता बोलता. सरांनी आग्रहही केला, मला आग्रह केल्यानंतर थोडंसं चांगलं स्वतःला वाटून घेतलं, थोडंसं मला मोठं झाल्यासारखं पण वाटलं. पण मग प्रत्यक्ष लिहायची वेळ आली त्यावेळी मी टाळाटाळ 6 महिने टाळाटाळ केली होती, मी लिहिलंच नव्हतं. आणि मग सर म्हणले नाही तू पुढच्या 1-2-4 दिवसात दे, मला तू पाठवायचा छापायला. माझ्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि मी म्हटलं की ठीक आहे आपण लिहायला काय हरकत आहे, काय बघू करून. आणि मग आमची एक कॉमन काय अभ्यास कक्ष असा होता जिथे म्हणजे विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये नव्हता, तो दुसरीकडे होता. आणि तिथे मुलं आपापली पुस्तकं घेऊन वाचायला यायची, तिथे अभ्यास करायची. तर मग मी एक दिवस रात्री तिथे बसलो आणि अक्षरशः 1 टाकी मी 15-20 पानाचा तो लेख लिहून काढला. 1 टाकी म्हणजे मला अजूनही माझी सवय तीच आहे. म्हणजे मला सरांनी याच्यामध्ये ज्या उपप्रश्नांची एक सरबत त्याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही तुमच्या लेखन प्रक्रियेकडे कसं बघता किंवा मग लेखन झाल्यानंतर पूर्ण तुम्ही कसं बघता. खरं म्हणतं तर ही जी प्रश्नांची रचना आहे ती मला असं वाटतं की कवी आणि लेखक म्हणजे कादंबरीकार कथाकार यांना थोडंसं गृहीत धरून केलेली आहे. विचार करून लिहिणारे किंवा वैचारिक लेखनामध्ये असणारे लोक खूप वेगळ्या पद्धतीने लिहितात असं मला वाटतंय. सुदैवानं माझ्या लेखनामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारची सर्जनशीलता आहे, त्यामुळं ती प्रक्रिया एक मिलूजुली प्रक्रिया असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एका बाजूला ती अत्यंत जाणीवपूर्वक केलेली विचार प्रक्रिया असू शकते, पण ज्यावेळी ती लिहिण्याच्या संदर्भात येते आणि काही थोड्याशा मोठ्या लेखांच्या संदर्भात येते तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची सर्जनशीलता म्हणजे नेनिवेचा भाग तो येतोच थोडासा. त्यामुळं मग मी तो 1 टाकी लिहून काढला, सरांना नेऊन दिला, वाचून दाखवला, आम्ही दोघांनी वाचला सुद्धा. सर म्हणले उत्तमच झालं, म्हणजे मी छापायला घेतो. मग मला परत घाम सुटला. म्हणजे एका बाजूला 6 महिन्याची टाळाटाळा, त्याच्यानंतर एका रात्रीत बसून 1 टाकी लिहिलेला तो लेख आणि नंतर परत छापणार म्हटल्यानंतर एक वेगळीच धडधड मला वाटायला लागली. पण तो छापून आला आणि खुद्द नेमाडे सरांनी त्याचं कौतुक केलं. आता म्हणजे त्याच्या पाठीमागं काय आहे ते मला अजूनही कळालेलं नाही आहे, मी जाहीरपणे बोलते हे मला माहिती आहे. पण कदाचित ते उत्तम वाचक आहेतच, प्रश्नच नाही, आणि माझे आवडते लेखकसुद्धा आहेतच. पण त्यांच्या एकूण वैचारिक मांडणीचा अत्यंत तशाच पद्धतीचा सटीक प्रतिवाद मी केला होता आणि त्यांना तो भावला होता हे मला आठवतंय. आणि त्याच्या बाबतीतल्या 1-2 वेळा चर्चाही मी त्यांच्याशी केल्या. अशा पद्धतीनं अत्यंत अपमान धपक्यानं म्हणजे कोणीतरी असं ढकलून दिलेलं आहे आणि म्हणून मी लेखन प्रक्रियेकडे वळालो. दुसरा एक किस्सा सांगायला काहीच हरकत नाही, कारण दुसरा एक एक लेख खूप चर्चेला गेला, तो म्हणजे विचार तुला या सिरीजमध्ये आम्ही तो दलित पॅन्थरचे जे 2 महत्त्वाचे दिग्गज नेते आहेत, राजा ढाले आणि नामदेव ढसाळ, तर यांच्या दोघांच्या वरती मी एक लेख लिहिला होता. आणि तो लेखही असाच, म्हणजे माझी मुलगी खूप छोटी होती, म्हणजे अगदीच काही महिन्यांची होती आणि ती आजारी होती. आणि ती आजारी असताना दिल्लीच्या त्या सगळ्या त्या एका भाड्याच्या घरात राहत असताना मी म्हटलं की आपण करू. पण मग प्रकाशकांचा मला येशू पाटील जे मुक्त शब्दचे प्रकाशक आहेत, मुक्त शब्द पब्लिकेशनचे आणि मुक्त शब्द या मासिकाचे संपादक आहेत,
त्यांनी माझ्याकडून लिहून घ्यायचा तकादा लावला आणि मी ते टाळलं म्हणजे नेहमीची सवय माझी जी आहे तीच की टाळलं आणि मग नंतर त्याने असं मला अल्टिमेटम दिला की हे बघ राहुल म्हणे तू कमिट केलं होतंस, मी हा लेख किंवा हा विषय मी इतर कुणालाही दिला नाही आणि मला असं व्यक्तिशः वाटतं की तुझ्याशिवाय चांगलं कोणी लिहू शकणार नाही. जर तू दिला नाहीस लेख तर ह्या लेखाचं शीर्षक, खाली तुझं नाव आणि ती पानं कोरी असं मी दिवाळी अंकात छापेन. आता ही कसली धमकी दिली, म्हणजे याला काय आहे, म्हणजे तुम्हाला पळायलाच मार्ग नाही. आणि यशू पाटील हे करू शकतात याचा विश्वास होता, म्हणजे मला काय खात्रीच होती म्हणजे ते हे करू शकतात. त्यामुळे म्हटलं आपण लिहायला पाहिजे. आणि मला आठवते की माझी मुलगी आजारी आहे, तिला डिसेंट्री होती, ती रात्रभर झोपत नव्हती आणि मी दुसऱ्या बाजूला एक छोटा बल्ब लावून तो लेख लिहिला. तो लेख लिहिल्यानंतर साहजिकच माझी आई ही उत्तम वाचक होती आणि तशीच माझीही ती पहिली वाचक होती, माझी बायकोही माझी पहिली उत्तम वाचक आहे. त्यामुळं मी त्या दोघींना, माझे वडील पण होते, मी त्यांना वाचून दाखवला तर ते असं म्हणाले की खूपच वादग्रस्त लेख झालेला आहे, म्हणजे यातली भाषाही इतकी अंगावर येणार आहे की बघ बाबा आपल्या घराची पत्रे राहतील का वगैरे म्हणून. मी खूप जोकिंगली घेतलं ते, पण नंतर मग मी वाचून बघितलं, मी 2-3 वाचून बघितलं. मग मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला नाही गेलो, मी सरळ सीएल टाकून दिली आणि म्हटलं आजच हे पूर्ण करायचं आहे. आणि ते वाचून बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हो यार आपण म्हणजे हे विश्लेषण कमी आणि आरोप जास्त आहेत. आणि आरोप पण ज्या पद्धतीनं मी केलेले आहेत ते थोडेसे म्हणजे असंविधानिक पातळीवरती अंगावर येणार आहेत. माझ्या हे लक्षात आलं त्याच वेळेला की तुम्हाला जर तुमचे मुद्दे पोचवायचे असतील तर तुमचे मुद्दे त्यातली वादग्रस्तता कमी करूनच पोचवतात, लवकर येतात. अदरवाईज मग तुमच्या स्टाईलवरती, तुमच्या लेखनाच्या शैलीवरती किंवा तुमच्या लेखनातल्या शैलीतल्या विशेषणांवरती किंवा शब्दाच्या तुमच्या निवडीवरती नंतर गदारोळ माजतो. म्हणजे तुम्हाला सांगायचं असतं तिसरंच आणि ॲक्च्युली वाद उमटतो दुसऱ्याच गोष्टीवरती. आणि मी असं बघितलेलं आहे की ह्या प्रक्रिया मात्र खूप उत्तम लेखनाला मारक ठरणारे आहेत. म्हणजे आपण अशा कादंबऱ्या पण बघितलेल्या, म्हणजे वासू नकाच्या संदर्भात झालेला सगळा अश्लीलतेचा जो डिबेट आहे तो जर तुम्ही बघितला तर आपली एकूण वैचारिक आणि वाचनाची जी काय म्हणून वकूब होता तो किती थर्ड क्लास होता हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे वाचकाचं म्हणूनच एक धाडस असतं, त्या धाडसाला पण आपण अजूनपर्यंत सरावलो नव्हतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि अशा अनेक वाद आपल्याला मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये तुम्हाला दाखवता येतील की ज्याच्यातून आपली अभिरुची जी प्रत आहे, आपला अभिरुचीचा जो स्तर आहे तो आपल्याला लक्षात येतो. मला असं वाटतं की ह्या प्रक्रिया मला थोड्याशा जाणीवपूर्वकरित्या पटकन लक्षात आल्या, त्यामुळे मग मी म्हटलं की आपणही लिहायला पाहिजे. आणि मग मी पहिल्यांदा असं मला झालं की मला आयुष्यातला पहिला लेख असावा तो की मी जो परत रिराईट केला आणि मी परत त्याच्यापेक्षा अजून दीर्घ लेख लिहिला. गंमत म्हणजे आता ते 2 लेख आहेत, म्हणजे एक लेख हा पूर्णपणे वेगळा आणि दुसरा लेख हा पूर्णपणे वेगळा. म्हणजे एका दिवसात आणि एका रात्रीत दुसऱ्या दिवशी, म्हणजे एक रात्र मी पूर्ण जागून तो पूर्ण पहिल्यांदा लेख पूर्ण केला आणि मग त्या दिवशी त्या दिवसभरात दुपारनंतर आणि परत रात्रभर असा बसून मी एक वेगळाच लेख लिहिला त्या दोघांच्या वरतीच. मुद्दे बऱ्यापैकी सेम होते, काही मुद्द्यांची भर पडली होती, पण भाषा खूप जाणीवपूर्वक वापरायला मी शिकलो. त्यामुळं मी खूप या बाजूला म्हणजे माझ्या आधीच्या त्या वस्तुनिष्ठ शास्त्रीय मी तुम्हाला जे म्हणालो होतो त्या विचार प्रक्रिया माझ्या स्वतःवरती पण मी काटेकोरपण लावून बघत असल्यामुळं मला माझ्या हातून झालेल्या चुका पटकन लक्षात आल्या आणि मी त्या पटकन दुरुस्त पण केल्या. आणि मग तिथून सवयच लागली मला की कशा पद्धतीने लिहायचं असतं. त्यामुळं ह्या दोन्ही उदाहरणांचा जर तुम्ही हे बघितला, म्हणजे ज्या पद्धतीनं त्या माझ्याकडं झालेल्या किंवा लिहून घेतलेल्या किंवा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मला असं कंपेल केलं गेलं की मी लिहायला पाहिजे, अशा पद्धतीने मी लेखनाकडे वळालो. आणि नंतर मात्र मी गंभीरपणे लेखन करायला सुरुवात केलं. चाणाक्ष यशू पाटलांनी मग मला काय केलं की खुद्द त्या मुक्त शब्दाच्या संपादक मंडळावरती घेतलं. तर मग संपादक मंडळावरती असण्याची एक जबाबदारी म्हणून मग तुम्हाला संपादकी लिहिणं आलं. वेळोवेळी जे काही महत्त्वाचे इश्यूज आहेत, मग ते राजकीय असू देत, सामाजिक असू देत, सांस्कृतिक असू देत, ऐतिहासिक असू देत वगैरे वगैरे,
तर त्याच्या बाबतीतलं मुक्त शब्दाचं म्हणूनचं जे काय म्हणणं आहे ते एक एक आमची म्हणूनची एक भूमिका म्हणून आपण लोकांसमोर न्यायला पाहिजे आणि त्याची मग एक आपसूक नैतिक जबाबदारी संपादक मंडळाचा सदस्य म्हणून माझ्यावर पडत गेली आणि त्यानिमित्तानं मग मी अनेक गोष्टींचं विश्लेषण केलं आणि मग हळूहळू मग मी लेखनामध्ये एक सातत्य आलं. पुस्तक येईलच काय याचा अजिबात विचार केला नव्हता, म्हणजे मी लिटरली अजिबात विचार केला नव्हता. एक तर मी ज्यावेळी लेखन केलं त्यावेळी मी नितीन सरांना पण सांगितलं होतं की सर यातलं एकही वाक्य इकडे तिकडे तुम्ही करू नका. आणि येशू पाटलानंतर माझी ताकीदच होती की मी लेख लिहीन, मी संपादक मंडळावरती पण येईन, पण माझ्या वैचारिक भूमिका मी माझ्या जबाबदारीवरती आणि माझ्या हिमतीवरती घेतो. काय होईल ते माझं होईल. लोकांना आवडेल तर ठीक आहे, नाही आवडलं तर ते मला व्यक्तिगत शिवाय देतील. यात प्रकाशकांचा किंवा मुक्त शब्दाचा एक प्लॅटफॉर्म म्हणूनच फक्त वापर आहे. त्यामुळं माझ्या लेखांच्या संदर्भातल्या संपादकीय भूमिका फक्त आणि फक्त मीच घेणार, त्याची जबाबदारी माझी. दुसरी गोष्ट म्हणजे माझी भाषा आणि मी घडवलेले अनेक नवीन शब्द हे माझे आहेत, त्यामुळं त्याला अजिबात बदलायचे नाहीत. कारण एक वेगळी प्रक्रिया म्हणून समाजशास्त्रीय आणि नंतर तत्वज्ञानात्मक आणि मी मगाशी विषय सगळे सांगितले आंतरविद्याशाखीय वाचन हे बहुतांशपणे इंग्रजीमध्ये होत असल्यामुळं इंग्रजी सर्जनशीलतेचा किंवा इंग्रजी एक्सप्रेशनचा आविष्करणाच्या भाषेच्या आविष्करणाचे अनेक संस्कार खरं म्हणलं तर बेमालूमपणे आमच्यावरती होत असतात, वाचकावरती होत असतात. आणि त्यामुळं मग ती ज्यावेळी सामाजिक प्रक्रिया तुम्हाला समजून सांगायची तर तुम्हाला मग मराठी टर्मिनॉलॉजी किंवा मराठी पारिभाषिक शब्द पटकन नाही सापडले तर मग तुम्ही काहीतरी वेगळंच तयार करता आणि मग लिहून टाकता. पण कधी कधी ते शब्द एकदम चपखलपणे बसतात आणि आपल्या लक्षात येते की अरे हा चांगला शब्द आहे. बऱ्याच वेळा तो वापरात नसल्यामुळं मग जे कोणी प्रूफरीड करतं किंवा मग संपादकीय थोडंसं हातभार लावत असतं तर त्याला ते अचंबित करणारे वाटत असतात. पण मग ह्या दोन्ही ताकीद मी त्यांना देऊन ठेवल्या होत्या की जबाबदारी माझी आहे. त्यामुळे संपादकीय संस्कार आणि भाषेच्या संदर्भातले आग्रह हे माझ्यावरती गैर लागू आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे मी जेवढं लिहून देईन तेवढंच तुम्हाला छापावं लागेल, त्याच्या आतलं ना बाहेरचं. तर आणि त्यांनी अत्यंत आनंदाने त्या स्वीकारले. म्हणजे मला प्रकाशक हे इतके म्हणजे खरं म्हटलं तर लेखक म्हणून येशू पाटलांनी मला घडवण्याबाबतीतलं त्यांचं योगदान खूपच मोठं आहे. कारण ते पाठीमागं लागून लिहून घेणं आणि ह्या सगळ्या विचित्र अटी मान्य करणं आणि त्या किंबहुना प्रत्यक्षात आत्तापर्यंत लागू करणं स्वतःवरती हे धार्ष्टच होतं त्यांच्या बाजूने आणि त्यांनी ते केलं. त्यामुळे मग माझ्या लेखनाला एक सातत्य पण येत गेलं आणि मग वेग पण येत गेला, म्हणजे दोन्ही येत गेलं. आणि त्या काळात मी भरपूर लिहिलंही आणि हेच माझे म्हणजे मुक्त शब्दच माझा मी प्रामुख्याने लेख लिहिलेले आहेत. मग शब्द प्रकाशनच किंवा शब्द पब्लिकेशनच हे माझं प्रकाशन असेल असं मी कधी गृहीत धरलं नव्हतं. म्हणजे काय छापा होते म्हणजे मला काहीच वाटत नाही. म्हणजे आपण लिहित गेलो वेळोवेळी पण ह्याचं पुस्तक होईल की नाही याची गॅरंटी नव्हती. काय थीम्स आहेत त्याच्यामध्ये, काय एक सुसूत्रता आहे की नाही, काय माझी एक वैचारिक भूमिका त्यातून सगळ्यातून काहीतरी एक स्पष्टता येते की नाही हे मलाही माहीत नव्हतं. पण लिहून गेलो. कारण पुस्तकाचा विचार करत असताना आपण असा विचार करतो, ते पण अपमान धपक्यानं माझ्यासमोर प्रपोजल आलं म्हणाल की आपण असं करायला पाहिजे. आणि मी म्हटलं करा. मी माझ्या पुस्तकाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये फक्त आणि फक्त येशू पाटलांचाच हात आहे. त्यांनी ती प्रक्रिया इतक्या प्रेमानं धसास नेली की मला वाटते पहिलं प्रकाशन झाल्यानंतर फक्त दुसरं प्रकाशन हे 6 डिसेंबरला व्हावं एवढा एक आग्रह माझा लेखक म्हणूनचा सोडला. तर इतक्या सुंदर पद्धतीनं ते पुस्तक त्यांनी प्रेमानं बाजारात आणलं. त्याच्याबद्दल त्यांचे किती आभार मानले तर कमी आहेत.